यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। संभाजीनगरमध्ये पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांची शाळा घेतलेली आहे। आरोपींची पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर परेड भरवण्यात आली आहे। अंमली पदार्थांची विक्री करणारे तसंच गंभीर गुन्ह्यातील आरोपींची शाळा या ठिकाणी भरवण्यात आली आहे। अंमली पदार्थांची विक्री न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। तर ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी सर्वच गुंड, कुख्यात गुंड जे अंमली पदार्थांमध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा गुन्हेगारीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या गुंडांची या ठिकाणी शाळा भरवलेली आहे। हे सर्व गुंड या ठिकाणी शिस्तीच बसल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये पोलिसांनी या गुंडांची, गुन्हेगारांची शाळा घेतलेली आहे। आरोपींची पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर परेड भरवण्यात आली। अंमली पदार्थांची विक्री करणारे आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींची ही शाळा भरली होती। अंमली पदार्थांची विक्री न करण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं। आतापर्यंत एनटीपीएस पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत। यापुढेही कारवाई चालू राहणार आहे। याचबरोबर कारवाई सोबतच जे गुन्हेगार आहेत, ज्यांना काही कारणामुळे त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळे असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळे केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एनजीओंनी पुढाकार घेतलेला आहे। पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या एनजीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NCCL या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।